संपूर्ण राज्याचं किंबहुना देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। काल महाराष्ट्रात 66% मतदान झाले। तसंच मतदानानंतर आता लक्ष लागलेलं आहे अर्थातच निकालाकडे। राज्यातल्या जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सुरुवात करूया मुंबईतून। मुंबईत नेमका मतदारांचा कौल कुठे आहे चला पाहूया। सरकार आता 50-50 आहे। 50-50 अवघड वाटतंय, आधी सारखं नाहीये। वोटिंग होत नाही हो, वोटिंग करायला घ्यायला पाहिजे, वोटिंग करत नाही लोक। 52% वोटिंगला काय 52% वोटिंग झाला ना। पण त्यातल्या त्यात कोणाचं असं पारडं जड वाटतंय, महायुती की महाविकास? 23 तारीखला माहित पडणार आता काय काय होते ते। आजच्या हवाला तसं काय सांगू शकत नाही, कोणी येऊ शकतं असतला काय भाग त्यातल्या त्यात काय तर महाविकास आघाडीत बहुतेक येईल। महाविकास आघाडी का वाटतं हाय काम आहे, विकास आहे ना, विकासामुळे ते येऊ शकतं। कोणाचा काहीच भरोसा करता येत नाही, कोण कुठे बसणार, कुठे उद्या कोण कुठे बसणार त्याचं काहीच कल्पना येणार नाही। आज आपण किती हे करूया, पण तुम्ही विश्वास ठेवून मतदान केलं ना? मतदान केलंय बरोबर आहे, पण कोणाच्यावर विश्वास ठेवायचा? आज पटकन पाट्या बदली करतात, कोणावर विश्वास ठेवायचा? आमच्या मते यायला पाहिजे बीजेपी। हां, पण आता बघूया कोण येतंय। तुमचं म्हणणं की बीजेपीचं सरकार आलं पाहिजे, महायुतीचं सरकार आलं पाहिजे। येस येस येस। मुख्यमंत्री पण ठरवलाय तुम्ही मनात? हो मनात सगळं ठरवलंय पण होत नाही ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।